नमस्कार. आज आपण पारायणाचे फळ दिसायला आपल्याला उशीर का होतो या विषयावर चर्चा करतोय. तुम्ही श्रद्धेने पारायण करता मित्रांनो, पण आपल्या मनामध्ये अनेक शंका असतात. म्हणजे आपण आपलं पारायण अगदी मन लावून करतो, नियम सगळे पाळतो, सगळं काही करतो, प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, पण मग आपल्या मनामध्ये एक शंका राहते. आपलं मन सारखं विचार करत राहतं की इतकं करूनही माझ्या आयुष्यात अजून बदल का झालेला नाही किंवा का बदल दिसत नाही, स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली की नाही. तर मित्रांनो, हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनामध्ये हा येतच असतो. पण कदाचित आपण फळ मिळवण्याची जी पद्धत पाहतोय ती चुकीचीच असावी. आपण तो विचार चुकीचा करत असावा. मग हेच आपण आज जाणून घेणार आहोत की पारायणाचे फळ उशिरा का दिसते आणि गुरुकृपेचे खरे स्वरूप काय असते, हे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रहो, पारायण म्हणजे देवाशी केलेला व्यवहार नाही. मी इतकी पारायणे केली मग मला इतकं मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा नाही ठेवायची. मग काय होतं, आपली निराशा होते. पारायण म्हणजे स्वतःच्या गुरूंच्या चरणी आपण स्वतःला अर्पण करणे ही प्रक्रिया आहे. त्याचे फळ केवळ बाह्य घटनांमध्ये नाही, तर आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये आणि आपण जो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्या बदलामध्ये आपल्याला दिसते. चला आता रहस्य काय आहे ते पाहूया. गुरु आपल्याला योग्य वेळ जाणवतात. योग्य वेळी आपल्याला ते जाणीव देतात. लहान मूल बघा, आईकडे प्रत्येक गोष्ट लगेच मागते, पण आई प्रत्येक मागणी त्याच क्षणी पूर्ण करते का हो? नाही करत, कारण तिला योग्य वेळ माहीत असते. तसं गुरूंचंही आहे, तशीच गुरुकृपाही असेल. आपल्या हिताचा विचार करून हे गुरु कार्य करीत असतात. आपण वाट पाहतो तेव्हा कधीकधी ती प्रतीक्षा आपल्याला अधिक संयम, श्रद्धा, विश्वास आणि आपल्या मनाची परिपक्वता, तयारी शिकवत असते. आपलं मन अगोदर बदलतं आणि मग परिस्थिती बदलते. पण आपण काय करतो, बाहेरचा बदल शोधत असतो. पण गुरुकृपा अनेकदा आधी मनात आपल्या काम करते. आता मनात काम करते म्हणजे काय करते, तर आपला राग कमी होतो, भीती कमी होते, नामावर आपलं प्रेम जडतं, आपली श्रद्धा वाढते, आपला विश्वास वाढतो, संकटांना सामोरे जाण्याची आपल्याला ताकद मिळते. हे बदल आपल्या मनातील आहेत. आपल्या साधनेची ती सुरुवात असते. प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्या त्या वेळेनुसार मिळतं. बघा, शेतकरी आज बी पेरतो की उद्या लगेच त्याला मिळतं का? नाही, त्याला थोडी मेहनत घ्यावी लागते, त्याची वाट पाहावी लागते आणि काही कालावधीनंतरच ते आपल्याला त्याचं फळ मिळतं. तसंच आपल्या साधनेचं पण आहे, आपल्या पारायणांचं पण आहे. तसंच श्रद्धेचं बीज, त्याची फळे चाखायला आपल्याला वाट पाहावी लागतात. प्रत्येकाची जीवनप्रवाह वेगवेगळा असतो, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाला अनुभव हा वेगवेगळा येणार. आपली अपेक्षा जितकी मोठी तितकी निराशा वाढते. म्हणून आपण अपेक्षा मोठी करायची नाही. आपली अपेक्षा पण छोटीच ठेवायची, मर्यादित ठेवायची. विशिष्ट इच्छेशी आपण आपली अपेक्षा जोडून ठेवायची नाही. गुरुकृपा आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने प्रकट होऊ शकते. आपल्याला जे हवे आहे तेच आपल्याला मिळेल असं नाही, कारण गुरु ठरवतात आपल्या हिताचं काय आहे,
ते गुरु ठरवत असतात. त्यामुळे आपली इच्छा आणि गुरूंची इच्छा याच्यामध्ये फरक असू शकतो. त्याचप्रमाणे श्रद्धेची परीक्षा ही आपली सुरू असते. पण श्रद्धेची परीक्षा म्हणजे आपली शिक्षा नसते ती. पण आपण समजून जातो की काय हे मला असे असे प्रश्न आले, अशा अशा समस्या आल्या, अशी अशी संकटे आली, म्हणजे ती शिक्षा नाही, तर ती आपण किती पेलवतोय, त्यात आपण कसे सुलहाकून निघतोय ते पाहण्यासाठी सद्गुरू आपली परीक्षा घेत असतात. पण ती शिक्षा नसते. पण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो म्हणून मग आपण काय करतो, मनात राग धरतो. म्हणून रागवायचे नाही. कसं राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे. कधी ना कधी आपल्याला मिळेलच. कधी ना कधी आपल्या श्रद्धेची खोली वाढून आपल्याला त्याचं फळ मिळणार, याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. पारायणाचा खरा अर्थ काय आहे, तर आपली जी प्रार्थना आहे, सदाचार आहे, नामस्मरण आहे, नम्रता आहे, ती टिकवणं, ती आपल्या अंतःकरणात बाणवणं, आपल्या वागणुकीत बाणवणं म्हणजे ते पारायण. हे अधिक खोलवर आपल्या मनावर रुजलं पाहिजे. पारायणानंतर आपण अधिक खोल विचार करायला शिकलं पाहिजे. आपली श्रद्धा वाढली पाहिजे आणि ग्रंथातील जी शिकवण आहे ती आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हेच आहे पारायणाचे मोठे फळ. मित्रांनो, सूर्योदय होताना बघा, प्रकाश हळूहळू 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 पसरतो. एकदम पसरतो का असा? नाही, हळूहळू पसरतो. कोणीही एका क्षणात पूर्ण उजेडाची आपण अपेक्षा करू शकत नाही. तसंच कृपेचंही आहे. तशीच गुरुकृपा असते. ती अनेकदा शांतपणे हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये कार्यरत होत असते. कधी ती मनात धीर देते, कधी कधी आपल्याला योग्य व्यक्ती भेटते, मार्गदर्शन करणारा एखादा माणूस भेटतो. आपण चुकीचे चालत असलो तर अडवणारा एखादा आपल्याला भेटतो कोणतरी. चुकीच्या मार्गापासून मग आपण परावृत्त होतो. आणि कधी एखादं संकट आलं तर नकळत ते दूर होतो किंवा त्याच्यातून आपण वाचतो. आपल्याला ते क्षणही दिसत नाहीत, पण मागे वळून पाहिल्यावर आपल्याला त्याची जाणीव होते की हे कोणी घडवलं, तर आपल्या सद्गुरूंनी घडवलं. मग जर तुमच्या पारायणाचं फळ अजून तुम्हाला दिसलं नसेल तर निराश होऊ नका, श्रद्धा सोडू नका. हा सगळा अनुभव घ्या रोजच्या वागण्यातला. आपण जे रोजचं जीवन जगतोय त्याच्यामध्ये अनेकदा आपल्याला अनुभव येत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण डोळसपणे त्याच्याकडे पाहतच नाही. म्हणून श्रद्धा सोडू नका, नामस्मरण थांबवू नका. कारण गुरुकृपेचे घड्याळ आपल्या घड्याळापेक्षा कसं असतं, वेगळं असतं. ती वेळ यावी लागते. वेळ आल्याशिवाय त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही. वेळेआधी आपल्याला कुठलीच गोष्ट मिळत नाही. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. तेव्हा या गुरुकृपेचं जे घड्याळ आहे ते आपल्या घड्याळापेक्षा वेगळं असतं. आणि म्हणून विश्वास ठेवा, साधना सुरू ठेवा. प्रत्येक दिवस गुरूंच्या चरणी अर्पण करा, त्यांच्या सेवेत घालवा आणि योग्य वेळ आली की आपल्याला त्याचा मोबदला मिळणार, यात तीळमात्रही शंका नाही. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव येत असतील ते अनुभवसुद्धा तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता, लिहू शकता. अशा प्रकारे आज आपला हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. पुढचा नवीन विषय घेऊन लवकरच भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलला अधिकाधिक शुभेच्छा द्या आणि त्यामध्ये सहभागी व्हा.